हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। आज मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार दादा भुसे यांना निवेदन देण्यात आले। तसेच त्यांनी मुस्लिम समाजाच्या मुलींना बुरखा पद्धत ही शाळांमध्ये कायम ठेवून खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाच्या मुलींचं पारंपरिक त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे माननीय दादा भुसे साहेब यांनी केलं। त्याबद्दल त्यांचे आभार मानून त्यांचं अभिनंदन करण्यात आलं व त्यानंतर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील ज्या उर्दू शाळा आहेत त्या परिस्थितीच्या बाबतीत माननीय दादा भुसे यांना निवेदन देऊन खऱ्या अर्थाने शाळांची परिस्थिती ही त्यांच्या समोर मांडण्यात आली व नाशिक महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या उर्दू शाळा याच्यामधील ज्या बंद पडत असलेल्या शाळा त्यांना सेमी इंग्लिशच्या शाळा करून आणि मुस्लिम समाजाच्या खऱ्या अर्थाने शैक्षणिक प्रगतीसाठी आपण प्रयत्न करावे यासाठी त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांनी त्या निवेदनावर गंभीरपणे विचार करून आणि हा निर्णय येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये घेऊ अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा भेटून आणि ते बाबत सविस्तर अशी चर्चा करण्याची त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणून आज आम्ही मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने आमच्या संघटनेचे पदाधिकारी मुख्तार शेख, माजिद पठाण, बबलू शेख, अकील खान, रफिक साबीर, सलीम खान या सर्वांनी मिळून आज निवेदन दिलं आणि आमची मागणी लवकरात लवकर मान्य करावी अशी विनंती आम्ही शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना केलेली आहे।